नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. काँग्रेस पक्ष संपल्याची वल्गना करणाऱ्या जातीयवादी पक्षाचेच दिवस आता संपलेत. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या एका कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचा टोला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस. दररोजच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकं पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाची धडपड. समतावादी समाज निर्मितीसाठी स्त्रियांनी गुलामी नाकारून बंडखोर होणं गरजेचं. कोल्हापुरातील राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनात ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांचं मत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून यंदाच्या हंगामासाठी ऊस दर जाहीर. विनाकपात प्रतिटन 3,400 रुपये दराची अध्यक्ष नवीद मुश्रीफांकडून घोषणा. आणि कागल तालुक्यातील बानगे इथल्या रुद्र पाटील आणि शुभम जठार यांची उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्या जातीयवादी पक्षांकडून काँग्रेस संपली आहे अशी वल्गना केली जाते, त्या पक्षाचेच दिवस आता संपलेत असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्वर्गीय PB येरुडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसची विचारधारा जपण्याची गरज आहे. त्यासाठी काँग्रेसला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती यांचीही उपस्थिती होती. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या श्री साईनाथ सहकारी दूध संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि संस्थापक स्वर्गीय PB येरुडकर यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त दूध उत्पादक सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत स्वर्गीय PB येरुडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर रंजना पाटील, संदीप गुरव, पंडित बर्गे, लता येरुडकर, नारायण गुरव या दूध उत्पादक सभासदांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष वाढीसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत कष्ट घेणारे राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्वर्गीय PB येरुडकर यांचे चिरंजीव दिगंबर येरुडकर यांना भविष्यात योग्य वेळी योग्य संधी देण्याची ग्वाही दिली. ज्या जातीयवादी पक्षाकडून काँग्रेस संपली आहे अशी वल्गना केली जाते, त्या पक्षाचेच दिवस आता संपल्याची टीका त्यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची ताकद दाखवूया. राष्ट्रीय काँग्रेसचे माजी सरचिटणीस स्वर्गीय PB येरुडकर यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसला साथ द्या असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं. खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर काँग्रेसचेच वर्चस्व राखण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचं आवाहन केलं. दिगंबर येरुडकर, राजेंद्र भरकट, मधुकर किरुळकर, संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, पांडुरंग भादिंगरे, रवींद्र पाटील, गोकुळचे संचालक RK मोरे, माजी सभापती संजयसिंह कलिकते, BK डोंगळे, सुशील पाटील कौलवकर, सरपंच संदीप पाटील, DK पाटील, श्रीमती शालन येरुडकर, माजी उपसरपंच शहाजी येरुडकर, श्रीपती गुरव, मनीषा किरुळकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात आज सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. 15-20 मिनिटांच्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. दिवाळीपासून जिल्ह्यात दररोज अवकाळी पाऊस पडतोय. सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. मात्र या पावसामुळे काढणीला आलेली पिकं पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र तारांबळ उडत आहे. ऑक्टोबर हिटनंतर राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालंय। हवामान विभागानं राज्यात 30 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा येलो अलर्ट दिलाय। त्यानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे। आज सकाळपासून कोल्हापूर शहरात ढगाळ वातावरण होतं। सकाळी काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। सायंकाळी 4:45 वाजता शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली। 15-20 मिनिटांच्या पावसानं सर्वत्र पाणीच पाणी केलं। अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली। दिवाळीपासून जिल्ह्यात दररोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं खरीप हंगामातील काढणीला आलेली पिकं पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची मात्र धावपळ सुरू आहे। समतावादी समाज निर्मितीसाठी स्त्रियांनी गुलामी नाकारून बंडखोर होणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरात आज भारतीय महिला मंचतर्फे आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन इथं भारतीय महिला मंच यांच्या वतीनं आज राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते स्त्रियांना गुलाम करणाऱ्या मनुवादाचं डोकं फोडून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी सुमन पुजारी, भारती पवार, सरलाताई पाटील, षण्मुखा आर्दाळकर, डॉक्टर शोभा चाळके, सीमा पाटील, डॉक्टर स्वाती नांगरे यांची उपस्थिती होती। सुरुवातीला आम्ही भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲडव्होकेट करुणा विमल यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी बोलताना स्मिता पानसरे यांनी स्त्रियांवरील अन्याय अत्याचार दिवसेंदिवस वाढत असल्याचं सांगितलं। जात, धर्म आणि देवाची भीती घालून त्यांना नव्या आधुनिक वर्णवादी गुलामीत लोटलं जातंय। या विरोधात स्त्रियांनी आवाज उठवणं गरजेचं असल्याचं पानसरे यांनी सांगितलं। कवयित्री आणि लेखिका रंजना सानप यांनी लेखणीला आपलं हत्यार बनवून व्यवस्थेच्या विरोधात व्यक्त होण्यासाठी लढाऊ स्त्रियांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली। यावेळी अनेक कर्तृत्ववान महिलांना लक्षवेधी महिला सन्मान राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। याप्रसंगी समन्वयक अंतिमा कोल्हापूरकर, विमल पोखर्णीकर, अनिता गायकवाड, वृषाली कवठेकर, नीता उराडे, राजर्षी मधाळे, अनिता बावडेकर, तमन्ना मुल्ला, आशा केसरकर, प्रीती पवार, मंगल समुद्रे, शकुंतला सावंत, विजया कांबळे, उषा कोल्हे, पद्मा माळवी, कमल कवठेकर, वंदना धनवडे, मंदाकिनी तरटे, स्नेहा हुलसवार आदी उपस्थित होते। 4,30,000 रुपयांच्या मुद्दलेवर भरमसाठ व्याज लावून तब्बल 12,96,000 वसूल करणाऱ्या दोघा सावकारांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे। रविराज शेंडगे आणि शुभम कणसे अशी त्यांची नावं आहेत। याबाबतची फिर्याद पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या विवेक शिंदे यांनी दिली आहे। पन्हाळा तालुक्यातील काखे इथल्या विवेक शिंदे यांना त्याच गावातील रविराज शेंडगे यानं मार्च 2023 मध्ये 1,80,000 रुपये इतकी रक्कम व्याजानं दिली होती। आरोपी रविराज यांना मार्च 23 ते सप्टेंबर 2025 पर्यंत 30 महिन्यांच्या कालावधीसाठी 5,53,000 रुपयांचं व्याज विवेक शिंदे यांनी रोख आणि ऑनलाईन बँकिंगद्वारे दिलं होतं। तर दुसरा आरोपी कोडोली येथील शुभम रघुनाथ कणसे यानं विवेक शिंदे यास मे 2025 मध्ये 2 लाख रुपयांची रक्कम व्याजाने दिली होती। आरोपी शुभम कणसे यानं विवेक शिंदेकडून मे ते सप्टेंबर 2025 या 5 महिन्यांच्या कालावधीत व्याजापोटी 7,43,000 रुपये RTGS आणि ऑनलाईन बँकिंग व्यवहारानं वसूल केले होते। या प्रकरणी विवेक शिंदे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। या तक्रारीनुसार विनापरवाना सावकारी केल्याबद्दल तसंच फिर्यादी विवेक शिंदे यास भरमसाठ व्याज लावून तब्बल 12,96,000 रुपये वसूल केल्याप्रकरणी आरोपी रविराज शेंडगे आणि शुभम कणसे यांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। कोण गेलं हे महत्त्वाचं नाही, या मातीतील प्रत्येक माणसाच्या हृदयात काँग्रेस कोरली आहे।
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आणून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करूया, स्वर्गीय PN पाटील यांचं स्वप्न साकार करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं। गुडाळ इथं आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील गुडाळ इथं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं राधानगरी तालुका राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता। मेळाव्याला खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माजी आमदार PN पाटील यांच्या प्रतिमेस आणि छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी या मातीतील प्रत्येक माणसाच्या मनात काँग्रेस कोरल्याचं सांगितलं। विधानसभेत महाविकास आघाडीला फटका बसला, त्याला मतचोरीसह अनेक कारणं आहेत। युतीतील पक्ष मनानं नाहीत तर ईडीमुळे एकत्र आल्याची टीकाही त्यांनी केली। हा नॅचरल अलायन्स नाही आहे, म्हणजे शिंदे गट असू दे, अजितदादा असू दे, भाजप असू दे, हे मनानं एकत्र आलेले नाहीत। हे तिन्ही पक्ष फक्त ईडीमुळे एकत्र आलेले आहेत, मनानं एकत्र आलेले नाहीत। ईडीच्या भीतीमुळे हे पक्ष सगळे एकत्र आलेले आहेत। यांना महाराष्ट्राचा सोयरूप या ठिकाणी नाही आहे, महाराष्ट्राबद्दल या मंडळींना आपुलकी नाही आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आणून काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करूया, स्वर्गीय PN पाटील यांचं स्वप्न साकार करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। स्वर्गीय PN पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पित करायची असेल तर या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी गप्प बसणार नाही, हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी काँग्रेस पक्षानं अनेक चढ उतार पाहिल्याचं सांगितलं। सध्याच्या कठीण काळातही काँग्रेसचे कार्यकर्ते कट्टर राहतील यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गोकुळचे संचालक अभिजित ताईशेटे, RK मोरे, भोगावतीचे संचालक अभिजित पाटील, तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, बिद्रीचे संचालक राहुल देसाई, सत्यजित जाधव, भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नितीन भाऊराव पाटील, दत्तात्रय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी गुडाळेश्वर सहकार समूहाचे संस्थापक AD पाटील, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, तालुका समन्वयक सुशील पाटील कौलवकर, सुधाकर साळोखे, पांडुरंग भांदिंगरे, तौफिक मुलानी, मधुकर रामाणे, युवक काँग्रेस NSUI OBC सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीनं शेतकरी राजाच्या सन्मानार्थ मंगळवेढा ते पन्हाळगड या सायकल मोहिमेचं आयोजन करण्यात आलंय। या मोहिमेत 45 सायकल स्वारांचा समावेश असून शनिवारी कोल्हापुरात आलेल्या या सायकल स्वारांचा शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्यात आला। मंगळवेढ्यातील वारी परिवार सायकल क्लबच्या वतीनं शेतकरी आणि राज्यातील अनेक प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी मंगळवेढा ते पन्हाळगड अशी सायकल मोहीम सुरू करण्यात आली आहे। 230 किलोमीटरच्या या प्रवासात 45 सायकल स्वारांनी सहभाग घेतला आहे। शुक्रवारी सकाळी 7 वाजता मंगळवेढा इथून या मोहिमेला सुरुवात झाली। शनिवारी दुपारी या सायकल स्वारांचं कोल्हापुरातील दसरा चौकात आगमन झालं। यावेळी शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं। श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सायकल चालवा, इंधन वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या। याप्रसंगी आजरेकर फाउंडेशनचे अध्यक्ष अशकिल आजरेकर, वारी परिवारचे प्राध्यापक विनायक कलुबर्मे, शाश्वत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गुरुदत्त म्हाडगूत, उपाध्यक्ष राहुल चौधरी, संचालक डॉक्टर धीरज शिंदे, संतोष परब, सुमित जामसांडेकर, नरेश पांचाळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, डॉक्टर सुनील भोसले, डॉक्टर प्रदीप पाटील, प्राध्यापक मधुकर पाटील आदी उपस्थित होते। माजी आमदार उल्हास पाटील यांनी यावेळी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय। वाढदिवसासाठी येणारा खर्च ते पूरबाधित कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक साहित्यासाठी वापरणार आहेत।
यामुळं कार्यकर्ते, मित्रपरिवार यांनी हार तुरे न आणता पूरग्रस्तांसाठी जी काही मदत करता येईल ती करावी, असं आवाहन माजी आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलंय. शिरोळ तालुक्याचे माजी आमदार उल्हास पाटील यांचा उद्या 26 ऑक्टोबरला वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो. वाढदिनी हार तुरे, पोस्टर आणि जाहिरातबाजीवर मोठा खर्च केला जातो. याला यावर्षी फाटा देऊन माजी आमदार उल्हास पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याऐवजी मराठवाडा तसंच सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाईल, असं त्यांनी सांगितलंय. कुठल्या प्रकारचा वेगळा कार्यक्रम न राबवता हार, पेटे, शाली या सगळ्यांना फाटा देऊन, अगदी बुकेची सुद्धा आवश्यकता नाही, एखाद्या फुलाची सुद्धा आवश्यकता नाही आहे. आपल्याला जे काही खरंच प्रेम करायचं आहे ते वस्तुरूपाच्या माध्यमातून आपण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. बचतीचा काळ आहे हा, पैसे खर्च करण्याचा काळ नाही आहे. एका बाजूला तिथं नुकसान झालं आहे आणि आपण अशा पद्धतीनं खर्च करणे हे माणूसच्या दृष्टीला शोभणार नाही आहे, उचित नाही आहे. म्हणून आपल्यामार्फत आपण सगळ्याच कार्यकर्त्यांना, आपल्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या तमाम माता भगिनींना, नागरिकांना, कार्यकर्त्यांना आवाहन करूया की अशा पद्धतीनं उधळपट्टी न करता शालोपयोगी साहित्य आपण त्या ठिकाणी ऑफिसमध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्याकडे जमा करावं आणि मग आपण ते त्या पद्धतीने ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज आहे, बऱ्यापैकी या सणाच्या निमित्तानं सुद्धा सरकारच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून असो मदत पोचलेली आहे. अजूनही आपण त्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा नोंदवावा अशा पद्धतीचं आवाहन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष रावसाहेब माने, भूमाता विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मीकांत पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कमरुद्दीन पटेल, संजय माने पाटील, रमेश माने, निहाल बारगीर, मुस्ताक पटेल, मंगेश घाटगे, विजय टारे, दीपक बन्ने, अमोल हिरेमठ आदी उपस्थित होते. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील सर्व कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणविषयी लागेल ती मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्मॅक भवन आणि सेवा रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज शिरोली औद्योगिक वसाहतीमधील स्मॅक भवनला आणि सेवा रुग्णालयाला भेट दिली. खासदार धैर्यशील माने आणि माजी खासदार प्राध्यापक संजय मंडलिक त्यांच्या समवेत होते. शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन त्यांना देण्यात आलं. यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर यांनी शिरोली औद्योगिक वसाहतीमधील सर्व कामगारांना आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरणविषयी लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी स्मॅकचे चेअरमन राजू पाटील, स्मॅक ITIचे अध्यक्ष प्रशांत शेळके, सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, संचालक जयदीप चौगले, रणजित जाधव, सुमंत पाटील, अजिंक्य तळेकर, भीमराव खाडे, उद्योजक संजय भगत, अमोघ कामत, दिग्विजय पोतदार, राहुल कर्णे, डॉक्टर मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा 80वा वाढदिवस येत्या 5 नोव्हेंबर रोजी सहस्र चंद्रदर्शन सोहळा या विशेष उपक्रमाद्वारे साजरा होणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी नागरी गौरव समितीची बैठक आज धैर्यप्रसाद हॉल इथं पार पडली. बैठकीत सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढारी वृत्तपत्राचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा 80वा वाढदिवस येत्या 5 नोव्हेंबर रोजी सहस्र चंद्रदर्शन सोहळा या विशेष उपक्रमाद्वारे साजरा होणार आहे. या निमित्ताने कोल्हापुरात नागरी गौरव समितीची बैठक आज धैर्यप्रसाद हॉल इथं आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, डॉक्टर योगेश जाधव, आमदार चंद्रदीप नरके, फी बी पाटील, महेश जाधव, महादेवराव आडगुळे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत पार्किंग, वाहतूक, सुरक्षा, पोलीस प्रशासनाचे नियोजन, विविध स्पर्धा, ग्रंथ प्रकाशन तसंच वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी हा लोकसोहळा अधिक भव्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं आवाहन केलं. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा लोकोत्सव सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील लोकांचा असावा असं सांगितलं.
मंत्री मुश्रीफ यांनी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा 80वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करूया असं सांगितलं. डॉक्टर योगेश जाधव यांनी सोहळ्याला 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30ला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आजी-माजी आमदार आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं. खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त केलं. बैठकीला माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात व्यावसायिक वादातून 2 गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झालेत. या प्रकरणी दोन्ही गटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात एकाच व्यवसायात असलेल्या 2 गटांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा जुना वाद काल सायंकाळच्या सुमारास उफाळून आला. दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर त्यांनी प्राणघातक हल्ले केले. या मारहाणीत दोन्ही गटातले लोक जखमी झाले असून त्यांच्यावर IGM रुग्णालयात तसंच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. रुबेज अब्दुल रहमान हाशमी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तौसिफ अजीज इनामदार यांना व्यवसायातील वादाचा राग मनात धरून अब्दुल रहमान मुस्तफा हाशमी यांच्यावर धारदार सत्तूरनं हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं. या तक्रारीनुसार तौसिफ इनामदार याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तौसिफ इनामदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तो नातेवाईकांच्या हळदीच्या कार्यक्रमाला गेला असता झाकीर हाशमी, रहमान हाशमी, रियाज पठाण, अब्बू हाशमी आणि इनुस हाशमी यांनी इनामदार यांच्यावर सत्तूर, दगड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केलं. या घटनेत 5ही जणांविरोधात BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गट व्यावसायिकदृष्ट्या परस्परांचे स्पर्धक असून जुना वाद हिंसक स्वरूपात परिवर्तित झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात दुसरी अटक, फरार PSI गोपाळ बदने पोलिसांना शरण. मला निष्कारण अडकवलं जातंय, महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील निलंबित PSI गोपाळ बदने याची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंचा पक्ष हा भाजपचा अंगवस्त्र पक्ष, सुनावणीची तारीख जवळ आल्यानंतर त्यांचे पाय लटपटतात, संजय राऊतांची टीका. सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल. शिरोली औद्योगिक वसाहतीमधील राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कारखाना युनिटचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अल्पावधीतच राठोड ज्वेलर्सनं घेतलेल्या गरुड भरारीबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक करत राठोड ज्वेलर्सच्या व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरातील गुजरीतील एका छोट्याशा दुकानातून सुरू झालेला प्रवास आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलाय. राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित दागिन्यांच्या कंपनीनं आपल्या अत्याधुनिक दागिन्यांचं कारखाना युनिट शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू केलं आहे. या राठोड ज्वेलरी कारखाना युनिटचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
यावेळी खासदार धैर्यशील माने, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार राहुल आवाडे, माजी खासदार संजय मंडलिक आदींची प्रमुख उपस्थिती होती. राठोड ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगची स्थापना सन 1973मध्ये हंजारी मलजी राठोड यांच्या पुढाकारानं झाली होती. व्यवसायाची सुरुवात राठोड परिवाराचे कुटुंब प्रमुख हंजारी मलजी राठोड यांनी गुजरी येथून एका छोट्या दुकानातून केली. पुढं जाऊन प्रतिभानगरमध्ये दागिने मॅन्युफॅक्चरिंगसाठी एक छोटा कारखाना सुरू केला. त्यानंतर चंद्रकांत राठोड यांनी शिरोलीमध्ये एका छोट्या युनिटमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं काम वाढवलं. गेल्या 5 दशकांपासून उत्कृष्ट गुणवत्ता, विश्वासार्हता आणि नवकल्पनांमुळं राठोड ज्वेलर्स हे नाव दागिन्यांच्या जगतात अग्रस्थानी राहिलंय. या उद्घाटन कार्यक्रमावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात राठोड कुटुंबियांनी दागिन्यांची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी उभा करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचं गौरवोद्गार काढले. आमदार सतेज पाटील यांनी राठोड कुटुंबियांच्या यशस्वी प्रवासाचं कौतुक करत या नव्या अत्याधुनिक कारखान्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला आणि स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरचं नाव विविध क्षेत्रात पुढं आहे. आता दागिन्यांच्या बाबतीतही राठोड यांच्यामुळं आणखी पुढं येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत राठोड कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही राठोड कुटुंबाचं अभिनंदन केलं. याप्रसंगी राठोड ज्वेलर्सचे संस्थापक हंजारी मलजी राठोड, मॅनेजिंग डायरेक्टर चंद्रकांत राठोड, उद्योजक सुरेशभाई जैन, मलबार गोल्डचे व्हाईस प्रेसिडेंट KP अब्दुल सलाम, शांतिनिकेतन स्कूलच्या संचालिका राजश्री काकडे, स्मितादेवी जाधव, उद्योजक सचिन झंवर, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्यासह राठोड कुटुंबियातील सर्व सदस्य आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पुरोगामी वारसा जपणाऱ्या चळवळींचा विचार, समता, विज्ञान आणि सुधारणावाद यावर आधारित आहे. हा वारसा जपणाऱ्या चळवळींचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे असं मत इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर कपिल राजहंस यांनी केलं. ते बळीराजा महोत्सवा समितीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शनिवारी बळीराजा महोत्सव समितीतर्फे कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथून शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गंगावेश इथं श्री शाहू सत्यशोधक समाजाच्या कार्यालयासमोर महात्मा ज्योतिराव फुले खुल्या सभागृहात पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी बळीराजा संस्कृती हीच भारताची संस्कृती या विषयावर इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर कपिल राजहंस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पुरोगामी वारसा जपणाऱ्या चळवळींचा विचार हा समता, विज्ञान आणि सुधारणावाद यावर आधारित आहे. हा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. त्यानंतर संजय गुदगे, रेश्मा खाडे, सुरेश चौगुले यांना बळीराजा सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी समितीचे अध्यक्ष उमेश पोवार, सचिव दिगंबर लोहार, शफिक देसाई, दलित मित्र व्यंकप्पा भोसले, बाबूराव कदम, रवी जाधव, प्राचार्य डॉक्टर TS पाटील, बाबाराजे महाडिक, चंद्रकांत यादव, उमेश सूर्यवंशी, प्राध्यापक शहाजी कांबळे, रूपाताई वायदंडे, इंद्रजित घाटगे, ॲडव्होकेट अभिषेक मिठारी आदींसह नागरिक उपस्थित होते. बेळगाव इथं झालेल्या मॅटवरील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 30 किलो वजनी गटात कागल तालुक्यातील बानगे इथल्या रुद्र मनोहर पाटील आणि 44 किलो वजनी गटात शुभम ज्योतिराम जठार यांनी पहिला क्रमांक पटकावलाय. या दोघांचीही उझबेकिस्तान इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे दोघेही गावातील हनुमान तालीम मंडळाचे मल्ल असून त्यांना प्रशिक्षक संतोष धनगर यांचं मार्गदर्शन लाभलं. बानगे गाव कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. या गावातील अनेक कुस्तीपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकले आहेत. दैनिक बंधुता या वृत्तपत्राच्या कोल्हापूर आवृत्तीचा प्रकाशन सोहळा राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापूर आवृत्तीचं प्रकाशन झालं. दैनिक बंधुताच्या कोल्हापूर आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवारी राजर्षी शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आला होता.
आमदार राजेश क्षीरसागर, आपचे प्रदेश संघटक संदीप देसाई आदींच्या उपस्थितीत कोल्हापूर आवृत्तीचं प्रकाशन झालं. खासदार शाहू महाराज छत्रपती, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, विनय कोरे, अशोक माने, चंद्रदीप नरके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मुख्य संपादक अंबरसिंह देशमुख, कार्यकारी संपादक धनंजय पाठक, वेद फाउंडेशनच्या संस्थापिका रजनी शिंदे, राजू यादव, शुभम शिरहटी, कोल्हापूर ब्युरो प्रमुख रविराज कांबळे, जिल्हा प्रतिनिधी युवराज मोरे, विशेष प्रतिनिधी नियाज जमादार आदी उपस्थित होते. स्वर्गीय राजू टोपकर यांच्या स्मरणार्थ कळंबा इथं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात 116 दात्यांनी रक्तदान केलं. चला रक्तदान करूया, माणुसकीची उंची वाढवूया या संकल्पनेतून हे शिबिर घेण्यात आलं. राज यूथ फाउंडेशन, जायंट्स ग्रुप ऑफ कळंबा आणि राजे शिवाजी क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हे शिबिर घेण्यात आलं. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण टोपकर, राजाराम कोंडेकर, शैलेश टोपकर, भिकाजी गुरव, युवराज पाटील, महेश गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. शिरोळ तालुक्यातील उदगाव टोलनाक्याजवळील कृष्णा नदीच्या काठावर पार्टीला गेलेल्या युवकाचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लखन बागडी असं मृत युवकाचं नाव आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवड्यात खुनाचा दुसरा प्रकार घडलाय. घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. खुनानंतर पोलिसांनी पथकं तपासणीसाठी रवाना झाली असून संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. काँग्रेस पक्ष संपल्याची वल्गना करणाऱ्या जातीयवादी पक्षाचेच दिवस आता संपलेत. राधानगरी तालुक्यातील शिरगाव इथल्या एका कार्यक्रमात आमदार सतेज पाटील यांचा टोला. कोल्हापूर जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस. दररोजच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकं पदरात पाडून घेण्यासाठी बळीराजाची धडपड. समतावादी समाज निर्मितीसाठी स्त्रियांनी गुलामी नाकारून बंडखोर होणं गरजेचं. कोल्हापुरातील राज्यस्तरीय स्त्रीवादी साहित्य संमेलनात ज्येष्ठ स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पानसरे यांचं मत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून यंदाच्या हंगामासाठी ऊस दर जाहीर. विनाकपात प्रतिटन 3,400 रुपये दराची अध्यक्ष नवीद मुश्रीफांकडून घोषणा. आणि कागल तालुक्यातील बानगे इथल्या रुद्र पाटील आणि शुभम जठार यांची उझबेकिस्तानमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.